महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने आणलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियमांच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे देशव्यापी जनसंपर्क अभियान राबवण्यात येणार आहे। या अभियानामुळे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार असून राजकारणातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली। या अभियानांतर्गत 15 आणि 16 एप्रिल रोजी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पदयात्रा, संवाद उपक्रम, महिला मेळावे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं। या प्रसंगी नगरसेविका डॉक्टर निवेदिता एकबोटे व प्रियंका शेंडगे शिंदे उपस्थित होत्या। माननीय नरेंद्रजी मोदी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम सप्टेंबर 2023 साली कायदा पारित केला। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की 2/3 बहुमताने हा कायदा पारित झाला। त्यावेळेला अनेकांनी अशी मागणी केली होती की लवकरात लवकर या कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे। या दृष्टिकोनातून 16, 17 आणि 18 या 3 दिवशी 16, 17, 18 एप्रिल 2026 या 3 दिवशी संसदेचा विशेष सत्र बोलावण्यात आलेलं आहे आणि या सत्रामध्ये महिला आरक्षण विधेयक लागू होऊन लवकरात लवकर निर्वाचन क्षेत्र घोषित होऊन 2029 साली होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये आणि त्यानंतर ज्या ज्या राज्यांच्या निवडणुका येतील त्या राज्यांच्या विधानसभा क्षेत्रांमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावं यासाठीचा कायदा पारित होईल असं मला विश्वास वाटतो। कालच्या दिल्लीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये माननीय मोदीजींनी असं सांगितलं कि ये भारत की 21वीं सदी का सबसे महत्वपूर्ण निर्णय होने वाला है। अनेक महत्वपूर्ण निर्णयों में से ऐसा एक महत्वपूर्ण निर्णय जो नारी शक्ति को समर्पित है, जो नारी शक्ति वंदन को समर्पित है, जो विकसित भारत को समर्पित है। असा एक निर्णय येणाऱ्या काळामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर होईल की ज्याची इतिहासावर मोहर असेल। आज आपण बघतोय की विविध देशांच्या संसदेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व म्हणजे जे देश अतिशय छोटे देश आहेत अशा देशांमध्ये सुद्धा रवांडासारखा देश असेल की ज्याच्यामध्ये 61% महिला प्रतिनिधित्व आहे। त्याचबरोबर क्युबा देश आहे त्याच्यामध्ये 55% प्रतिनिधित्व आहे। मेक्सिको असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अनेक वेगवेगळे देश आहेत, साऊथ आफ्रिका असेल, अशा सगळ्या देशांमध्ये सुमारे 50% किंवा त्यापेक्षा जास्त एवढं प्रतिनिधित्व हे महिलांचं आहे। आज आपण म्हणतो की आपल्या देशाची लोकसंख्या ही चीनला सुद्धा मागे टाकून पुढे गेलेली आहे आणि आज जगाच्या नकाशावर सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र जर कुठलं असेल तर तो आपला भारत देश आहे। भारताने हे स्थान कमावलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशामधल्या महिला प्रतिनिधींची संख्या वाढवणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण पाऊल हे माननीय मोदीजींनी त्यांच्या नेतृत्वातील सरकारने पुढे टाकलेलं आहे आणि येत्या आगामी आठवड्यातच आपल्याला याचं चित्र बदललेलं दिसेल। आपण हेही पाहिलं असेल की मागच्या टर्म मध्ये केंद्र सरकारच्या 12 पेक्षा जास्त महिला मंत्री होत्या। आपण बघितलं असेल की निर्मला सीतारामन मॅडम या सलग 9 वेळेला त्यांनी बजेट सादर केलेलं आहे। देशाच्या तिजोरीची किल्ली ज्याला म्हणता येईल अर्थमंत्री पद हे त्यांनी भूषवलेलं आहे। अशा विविध क्षेत्रामध्ये महिला पुढे जात असताना आणि देशामध्ये 46% लोकल सेल्फ गव्हर्नमेंट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला अतिशय उत्तम रीतीने काम करत असताना विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांची ताकद वाढवण्यासाठी म्हणून हे विधेयक येत आहे। मला खात्री आहे ज्या पद्धतीने 2023 मध्ये 2/3 पेक्षा जास्त मताधिक्याने हे बिल पारित झालं तसंच याही वेळेला हे बिल पारित होईल आणि लवकरात लवकर याची अंमलबजावणी होण्यासाठी जे पाऊल ज्या सुधारणा ते सुचवलेलं आहे त्याला मान्यता मिळेल याची मला खात्री वाटते।